नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 5वी 6वा धडा कोन व त्याचा उदाहरण संग्रह 26. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर लगेचच कळेल. चला तर सुरुवात करू. काय आहे उदाहरण संग्रह 26 मधला प्रश्न? कोन मापकाचा उपयोग करून पुढील मापांचे कोन काढा व त्यांना नावे द्या. आता प्रत्यक्षात माझ्याकडे हे नाही, पण मी घेतलेलं आहे आणि किती अंशाचा कोन काढायचा आहे? 60 अंशाचा कोन काढायचा आहे. कोन मापकचा मी घेतलेली आहे, आकृती घेतलेली आहे, त्याच्यातच तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. तर बघा, हा किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा कोन आहे. तर आपल्याला कितीचा घ्यायचा आहे? 60 अंशाचा. जर ही तुम्हाला शून्याची रेषा दिसते, ही अशी काय करायची? ह्या 90 पासून सरळ रेषा ही अशी सरळ रेषा मारून घ्यायची. झाली. जर तुम्ही सुरुवातीला आडवी रेषा मारून घ्या किंवा रेषाखंड मारून घ्या, त्याच्यावर अशी सरळ बरोबर तंतोतंत जुळेल अशी कोनमापकची आडवी रेषा ठेवा आणि उभी रेषा. इथे ही काय होते? 90 अंशाची सरळ रेषा आहे, पण आपल्याला 60 अंशाचा कोन घ्यायचा आहे, म्हणून शून्यापासून मोजत जायचं. शून्यापासून मोजत गेल्यावर 60 कुठे भेटतोय तो बघा. मी काढतोय. प्रत्यक्षात आता माझ्याकडे साहित्य नाही म्हणून मी नाही, पण या आकृतीवरूनच करून दाखवतोय. इथे 10 होतात, इथे 20 होतात, 30 होतात, 40 होतात, 50 होतात आणि इथे 60 होतात. तर आपण असा जो होणार आहे, हा काय झाला? आपला 60 अंशाचा कोन झाला. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. उदाहरण संग्रह 26 मधला दुसरा प्रश्न किती आहे? 120 अंशाचा कोन घ्यायचा आहे आपल्याला. जसं मागे केलं तसंच तुम्ही काय करा, एक सरळ या शून्यापासून पहिला रेषाखंड काढून घ्या. त्याच्यानंतर कोन मापक पकडा. बरोबर जसं मी इथे पकडलेलं आहे, या बिंदूवर हा 90ची जी उभी रेषा आहे ती या बिंदूवर ठेवली आणि आडवी रेषेवर हा मी तंतोतंत काय ठेवला? कोन मापक ठेवला आणि इथून मोजायला सुरुवात. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हा इथे 90 होतो, इथे 100 आणि 110 आणि 120. म्हणजेच कोणती रेषा? ही रेषा दिसत असेल. मी बिंदू घेतला आहे. अशी काय करायची आहे? एक सरळ रेषा मारायची आहे. कुठून? इथून. कोन मापक काढा. त्याच्यानंतर कोन मापक काढल्यानंतर हा अशा तुमचा काय जाईल? कोन जाईल. हा म्हणजेच किती अंशाचा कोन झाला? 120 अंशाचा कोन झाला. अशा प्रकारे हा कोन 120 अंशाचा कोन आपण काढू शकतो. तिसरा प्रश्न काय आहे? तिसरा प्रश्न 90 अंशाचा कोन काढायचा आहे. 90 अंशाचा म्हणजे हा शून्यापासून सुरुवातीला मी एक रेषाखंड, हा कोनमापक तर नंतर घेणार आहे. एक अशा रेषाखंड मारून घेईन, त्याच्यानंतर काय ठेवेन? हा कोनमापक ठेवेन. बरोबर इथे उभी रेषा आणि आडवी रेषा बरोबर जुळवेन आणि किती? 90 अंशाचा कोन बरोबर जुळेल असा काय होईल? 90 अंशाचा कोन काढेन. म्हणजेच हा तुमचा झाला. हा काय आहे? काटकोन त्रिकोण. 90 अंशाचा कोन झाला. ह्यालाच काय सांगतात? काटकोनसुद्धा म्हणतात. अशा प्रकारे आपण हा कोनसुद्धा काढू शकतो. चौथा प्रश्न किती अंशाचा कोन काढायचा आहे? 150 अंशाचा. सेम आकृतीवर पहिल्या वहीवर तुम्ही आडवी रेष काढून घ्या, एक रेषाखंड काढून घ्या. त्याच्यानंतर जशी मी काढली तशी पहिली रेषाखंड काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही कोन मापक घ्या. बरोबर असा मी ठेवलेला आहे, असाच ठेवा. त्याच्यानंतर किती बघा, मोजा. किती? 150 सांगितलं. इथून मोजायचे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 आणि 150. त्याची सरळ रेषा कुठे आहे? इथे आहे. म्हणजेच इथून या उभी रेषा आणि आडवी रेषेपासून मी काय करणार आहे? सरळ एक रेषा मारणार आहे. हा म्हणजेच तुमचा काय झाला? 150 अंशाचा कोन झाला. आणि नंतर तुम्ही हा कोन मापक काढा, म्हणजे तुम्हाला कोन सापडेल. कोणता? किती?
50 अंशाचा कोन, त्याला तुम्ही नाव देऊ शकता. जसं मागे आपण नाही दिलं तसं तुम्ही ए, याला बी आणि ह्याला सी नाव देऊ शकता. कोन ABC. तसंच तुम्ही मागचे पण नावं देऊ शकता. पाचवा प्रश्न किती आहे? 30 अंशाचा कोन आहे. सर पहिला मी रेषाखंड मारून घेईन. हे मी पहिले रेषाखंड मारतोय वहीवर, त्याच्यानंतर कोन मापक घेईन. पण माझ्याकडे ते मला तसं करता येत नाही, म्हणून मी अगोदरच आकृती ठेवलेली आहे कोन मापकची आणि अशी आडवी रेषा काढली. त्याच्यानंतर मी कोन मापक ठेवला आणि मोजला. अशा बरोबर तंतोतंत जुळेल असा काय ठेवला? कोन मापक ठेवला आणि या बिंदूतून 30 मध्ये अशी रेषा जाईल असे काय केला? कोन काढला. हा किती अंशाचा कोन आहे? 30 अंशाचा कोन आहे. ह्याला नाव देऊ शकतो आपण P, याला Q आणि याला काय देऊ? R. अशा प्रकारे आपण 30 अंशाचा कोन काढू शकतो आणि तुम्ही कोनमापक बाहेर काढा, म्हणजेच तुम्हाला काय हा 30 अंशाचा कोन भेटेल. प्रश्न 6वा काय आहे? 165 अंशाचा कोन काढायचा. सेम आपण काढणार आहोत. पहिला रेषाखंड काढणार, त्याच्यानंतर हा ठेवलेला आहे तसा कोनमापक ठेवणार, त्याच्यानंतर इथून मोजायला सुरुवात करणार. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150 आणि 160 आणि 170च्या मध्येही तुम्हाला एक आडवी रेष दिसत असेल थोडीशी लांब. हा म्हणजेच काय झाला तुमचा 165. तर हेच मी काढून टाकतोय आणि आता या उभ्या रेषेपासून एक काय करतोय, हा मी डॉट मारलेला तिथे काय करतोय, एक किरण मारतोय. म्हणजेच काय झाला हा एक्स, हा किती अंशाचा कोन झाला? 165 अंशाचा कोन झाला आणि याला नाव देऊ XY आणि Z. अशा प्रकारे आपण हा कोन काढू शकतो. आपला 7वा प्रश्न राहिलाच. किती आहे? 45 अंशाचा कोन. तर तो आपण घेऊ. बघा काय परत सेमच करायचं आहे. मी इथून काय एक रेषाखंड मारून ठेवेन, त्याच्यानंतर कोनमापक ठेवेन आणि मोजायला सुरुवात करेन. 40 आणि 50च्या मध्ये जी रेषा आहे ती काय असेल आपली 45 अंशाची. म्हणजेच अशा काय करेन मी रेषा मारेन. म्हणजेच हा काय झाला आपला 45 अंशाचा कोन. हा काय झाला आपला 45 अंशाचा कोन. आणि इथेच आपला सराव संच नाही, उदाहरण संग्रह 26 संपलेला आहे. आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल आणि तुमच्या मित्रांना फायदा होईल म्हणून मित्रांना सुद्धा शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.